नागपुर के यशोधरा नगर पुलिस थाना हद से गांजा तस्करी का मामला उजागर हुआ है। पुलिस को गुप्त सूचना के आधार पर जानकारी मिली कि पुलिस थाना में साई बाबा विचार केंद्र के पास राजीव गांधी नगर स्थित आरोपी शहबाज खान उर्फ बाबू वल्द जाकिर खान उम्र 23 वर्ष अपने घर में गांजा का बड़ा जखीरा रखा है। इसी सूचना के आधार पर पुलिस ने छापामार कार्रवाई कर आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस को तलाशी के दौरान उसके पास से 1230 ग्राम गांजा बरामद हुआ, जिसकी कुल कीमत 36,900 रुपए बताई जा रही है। पूछताछ के दौरान आरोपी ने अपने साथीदार नितिन सोनूले के होने का खुलासा किया। पुलिस ने उसे भी उसके घर से गिरफ्तार कर लिया है। बता दें कि दोनों आरोपी अपने फायदे के लिए गांजा बिक्री का धंधा कर रहे थे। पुलिस ने दोनों आरोपियों के खिलाफ एनडीपीए एक्ट के तहत मामला दर्ज कर लिया है और आगे की जांच यशोधरा नगर पुलिस कर रही है। दिनांक 9/8/2025 रोजी पोलीस ठाणे यशोधरा नगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास राऊत सर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की राजीव गांधी नगर येथे बाबू खान नावाच्या इसमाने त्याच्या घरी गांजाचा साठा करून ठेवलेला आहे। त्या माहितीवरून वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर, पोलीस उपायुक्त निकेतन कदम सर, सत्यवीर बंडीवार सर, वरिष्ठ यशोधरा नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश कुने सर यांच्या मार्गदर्शनामध्ये जे पोलीस पथक आहे, सुहास राऊत सर, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव कंसे, पोलीस हवालदार प्रशांत कोडापे, गणेश गुप्ता, प्रशांत लांजेवार, अमोल भेंडेकर, राहुल हिंगोले, नितेश मिश्रा, प्रमोद मेश्राम, सन्नी मतेल, राहुल शेट्टी, रितेश दुधे, रोहित रामटेके व प्रवीण बावनकर या सर्व पथकाने कारवाई केली राजीव गांधी नगरमध्ये। आणि त्या कारवाईमध्ये जो काही आरोपी इसम आहे शहबाज खान उर्फ बाबू वल्द जाकीर खान वय 23 वर्ष राहणार राजीव गांधी नगर याच्या ताब्यामध्ये आम्हाला एकूण 1230 ग्रॅम अंमली पदार्थ जो गांजा आहे तो मिळून आलेला आहे। तो आम्ही जप्त केला आणि तो गांजा त्याने आरोपी इसम नितीन उपासराव सोनूले व 31 वर्ष राहणार राजीव गांधी नगर याच्याकडून खरेदी केलेला असल्याचं आम्हाला तपासामध्ये निष्पन्न झालं आहे। दोन्ही जे काही आरोपी आहे शहबाज खान नितीन सोनूले यांना आम्ही नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडे सखोल तपास चालू आहे। सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। नमूद आरोपींना 2 दिवसाचा PCR मिळालेला होता आणि त्यांच्याकडे नमूद जो काही अंमली पदार्थ त्यांनी आणलेला आहे तो कुठून आणला याबाबत सखोल चौकशी करत आहोत।